आज आपण बनवणार आहोत शेवयांचा उपमा। त्यासाठी मी ह्या रोस्टेड शेवया घेतल्यात, मार्केटमधनं रेडीमेड आणलेल्या आहेत। ह्या मी दोन वाट्या शेवया घेतल्यात 4 लोकांचं प्रमाणासाठी। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे 4 ते 5 मिरच्या घ्यायच्यात, एक छोटा कांदा, 7-8 कढीपत्त्याचे पानं, थोडे गार्निशिंगसाठी शेंगदाणे, फोडणीसाठी मोहरी आणि हळद लागणार आहे आणि हिंग। यामध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आधी शेंगदाणे तळून घेऊयात। आता आपले शेंगदाणे छान तळून झालेले आहेत। हे वाटीत काढून घेऊयात वाटीमध्ये। आता फोडणीमध्ये मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मिरच्या घालूयात। हिंग घालूयात थोडासा। कढीपत्ता घालूयात। कांदा घालूया। कांदा आता थोडा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे। आता बघा आपला कांदा छान तळून झालेला आहे। यामध्ये आता थोडी हळद घालायची। हळद थोडीशीच घालायची शेवयांना। मीठ घालायचं। मी हे छोटे चमचे आहेत, हे 2 आणि थोडा वरती घातलेला आहे चमचे। आपल्या अंदाजाप्रमाणे तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता। आता यावरती शेवया घालायच्या। यावरती आता शेवया घालायच्या। या शेवयांमध्ये तुम्ही भाज्या सुद्धा घालू शकतात। शिमला मिरची, गाजर, मटर ज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकतात। आता यावरती पाणी घालूयात। आता आपण पाणी घालूयात। शेवयांच्या थोडं वरती पाणी दिसायला पाहिजे, खूप पाणी नको घालायला, कारण ते जास्त मग सॉफ्ट होतात। बघा मी अंदाजाने पाणी घेतलेलं आहे, पण थोडंसं शेवयांच्या वरती दिसते। आता ह्या छान झाकण ठेवून शिजवायच्यात। तुम्ही पाणी पण आपल्या याच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात किंवा परत थोडंसं पाणी घालू शकतात। बघा आता आपण शेवया परत हे करून बघूयात, हलवून बघूयात। आपल्या शेवया रेडी। बघा पाणी पण बरोबर झालेलं आहे। तुम्हाला जास्त पाणी हवं असलं
तर तुम्ही थोडं जास्त पाणी घालू शकतात, पण शेवयांना जास्त पाणी लागत नाही. बघा छान शिजल्या आहेत आपल्या शेवया.